नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये आता नवीन सरकार बसले. नवीन सरकारच्या धर्तीवर आता आणि नेमकं आता आपल्या भारतामध्ये हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे. आता दोघं गोष्टींचं लिंकेज असं आहे की महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार बसलं आहे. सगळ्यांनाच असं वाटायला लागले का तर सरसकट कर्जमाफी होईल. सरसकट कर्जमाफी करण्यासाठी केंद्राची देखील मंजुरी पाहिजे. केंद्राकडून देखील निधी आपल्या सरकारकडे पाहिजे. मग आता हिवाळी अधिवेशनमध्ये आपले जे काही कृषी मंत्री आहेत म्हणजेच शिवराज सिंग चौहान यांच्याकडून काही गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. जसे की आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हरियाणाकडे आता शेतकऱ्यांचं खूप काही मोठं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन आहे MSPसाठी. पण MSPचा जर विषय आपण बाजूला ठेवला आणि दुसरा विषय म्हणजे आपला सरसकट कर्जमाफीचा, तर सरसकट कर्जमाफी करण्यात येईल का किंवा केंद्राकडे असे काही प्रस्ताव आहेत का असं ज्यावेळेस कृषी मंत्र्यांना विचारण्यात आलं, जे खासदारांनी कृषी मंत्र्यांना विचारलं की तुमच्याकडे असं काही नियोजन आहे का, शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी देणार आहात का, त्यावेळेस शिवराज सिंग चौहान यांनी खूप काही मोठे खुलासे केले आणि ते खूप धक्केदायक होते मित्रांनो. तर काय खुलासे केले नक्कीच जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला मुळीच नका विसरत जा मित्रांनो, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत जातील. बघा, त्यांनी सांगितलं की कुठलीही कर्जमाफी करण्यासाठी सगळ्यात आधी प्रस्ताव यायला पाहिजे. तर असे काही प्रस्ताव तुमच्याकडे आहेत का. त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ऑलरेडी शेतकऱ्यांना PM किसानचे पैसे देत आहोत, शेतकऱ्यांना आम्ही अवकाळीचे पैसे देत आहोत, शेतकऱ्यांना आम्ही दुष्काळाचे पैसे देत आहोत, शेतकऱ्यांना आम्ही परत विमा देखील देत आहोत. मग अशा सगळ्या गोष्टी देत असताना आता अजून सरसकट कर्जमाफी द्यायची कशी. बघा, सरसकट कर्जमाफी कशी द्यायची तर नाही देता येणार, कारण की आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव अजून आलेला नाही आहे. दुसरं म्हणजे आम्ही शेतकऱ्यांचा जो काही हमी भाव आहे, शेतकऱ्यांचा जो काही माल आहे, शेतकऱ्यांच्या हमी भावाला म्हणजे MSP आम्ही देऊ. पण सगळ्याच जे काही पिकं आहेत त्या सगळ्या पिकांना आम्ही MSP लागू करू असंही त्यांनी सांगितलं आहे. पण ज्या आंदोलन चालू आहे MSPच्या 50% जास्त दराने खरेदी करायला पाहिजे, तर ती खरेदी आम्ही करणार नाही. आम्ही MSP किंवा MSPच्या खालीच आम्ही ही खरेदी करू असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही आहे, यांच्याकडे कुठल्याही प्रकारची तशी तरतूद नाही आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची. आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्र शासन हे सरसकट कर्जमाफी करून टाकेल. महाराष्ट्र शासन त्यांच्याकडे जेवढा निधी आहे, त्यांच्याकडे जेवढा पैसा उपलब्ध आहे त्या हिशोबाने, त्या अनुषंगाने ते कर्जमाफी करतील. मग सरसकट करण्यासाठी केंद्राकडून मंजुरी पाहिजे, केंद्राकडे प्रस्ताव पाहिजे आणि तेच प्रस्ताव अजून त्यांच्याकडे नाही आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आणि हे खूप मोठा खुलासा आपल्या शेतकऱ्यांसाठी झालेला आहे की नेमकं आता शेतकऱ्यांसाठी शासनाकडे पैसे नाही आहेत आणि तशा प्रकारचा प्रस्ताव देखील कोणी मांडलेला नाही आहे. म्हणजे हा जो काही सगळा गौडगंबाल होता, हा जे काही सगळं गुपित होतं ते गुपित आता बाहेर आलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आता कर्ज सरसकट तर नाही मिळणार, कर्जमाफी तर मिळणार पण सरसकट नाही मिळणार. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.